नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. वक्तव्यावरून जालन्यात मराठा समाज आक्रमक, नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल. कथित अपेक्षाहार्य वक्तव्याचा निषेध, कदीम जालना पोलीस ठाण्यासमोर मराठा समाजाचे धरणे आंदोलन. ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी पुणे येथे मराठा समाजातील महिलेबद्दल कथितरित्या अपेक्षाहार्य वक्तव्य केल्याच्या आरोपावरून जालन्यात मराठा समाज आक्रमक झाला. संबंधित वक्तव्याचा निषेध करत वाघमारे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने कदीम जालना पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान सुवर्णा राऊत यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात अखेर नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ॲडव्होकेट शैलेशराव देशमुख यांनी कायदेशीर भूमिका मांडत संबंधित वक्तव्याची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान उपस्थित आंदोलकांनी नवनाथ वाघमारे यांच्या कथित वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. समाजातील महिलांबद्दल अपेक्षाहार्य भाषा वापरणे सहन केले जाणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली. संबंधित वक्तव्याची सखोल चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे अशोक पडूळ, संतोष गाजरे, संदीप ताडगे, विश्वंभर तिरुके, प्रशांत वाडेकर, नगरसेवक महेश निकम, ॲडव्होकेट शैलेश देशमुख, गणेश शिंदे, प्रल्हाद सिरसाट, सुवर्णाताई वाघ, नीता वझरकर, सीमाताई काकडे, शरद मागधरे, योगेश शिंदे, विकास शिंदे, शरद शिंदे, भरत मानकर, परमेश्वर सपकाळ, गजानन देशमुख, पंकज बागल, विलास भालेराव, बाबाराव, सचिन नाईकवाडे, योगेश पाटील, पाडू पाटील पवार, श्रीकांत पवार, गणेश थोरात, धनंजय पोहेकर, बाळासाहेब बरसाळे यांच्यासह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथित वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणातील पुढील पोलीस तपासाकडे आता लक्ष लागले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. नवनाथ स्वयं घोषित ओबीसी नेता म्हणणारा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आता ह्याला स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी ह्याला तर कोणी म्हणजे भाव तर देतच नाहीये, पण आता ह्याची मजल महिलांपर्यंत चालली आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतःचं नाव करण्यासाठी हा मूर्ख माणूस महिलांपर्यंत चाललाय. तर ह्याच्या मुसक्या आवळण्यात यावा आणि ह्याचा चोख बंदोबस्त करण्यात यावा असा आमचा महिला मराठा भगिनींकडनं याचा जाहीर निषेध करतो आणि ह्याचा त्वरित ह्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. माझं नाव नीता वझरकर आहे. मी एक समाजसेविका आहे. आणि दादा मला सांगा काय तुमची आता मागणी असणार आहे? काल परवा स्वयंघोषित ज्याच्या सोबत समाजाचा एकही माणूस त्याच्या सोबत नाही असं स्वयंघोषित ओबीसी नेता नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिला आणि मुलींबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलं, अशा या नालायक व्यक्तीविरोधात आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज आणि सर्व मराठा समाजाच्या भगिनीच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत. हा तर एक कायद्याच्या बाजूने बघितलं तर गुन्हा दाखल करण्याची एक प्रोसिजर आहे, पण मराठा समाजाचा अवमान झालेला आहे आणि मराठा समाज त्याला ठोकल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आज मी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे जाहीर करतो. आलेले आहे, काय मागणी आहे, काय इशारा आहे? काल नवनाथ वाघमारे त्याच्या तोंडातून जो शेण वकला याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे. सर्वप्रथम इथं डीवायएसपी साहेब पण आले, या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब पण आहे. आम्ही यांना पहिली मागणी करणार, याला ताब्यात घ्या. यांनी जर ताब्यात नाही घेतलं तर आमच्या पद्धतीने आमच्याकडे ती यंत्रणा आहे, आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर आम्ही कायद्याच्या बाहेर त्याचा बंदोबस्त करणार. या पोलीस स्टेशन मध्ये इथं आम्ही ठामपणे सांगतो, कारण अशा या साधू संतांच्या भूमीमध्ये, महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये, शिवफुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि असा हा शेण वाकलेला प्राणी, याला जर यांनी ताब्यात नाही घेतलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ताब्यात घेणार आणि याला कसा प्रसाद द्यायचा कायद्याच्या बाहेर तो आम्ही. दादा मला सांगा की नवनाथ वाघमारे काय सांगू? नवनाथ वाघमारेला एकच सांगू शकतो, कारण तू वारंवार मराठा समाजाला वारंवार अपमान करतो. कधी निजामाची अवलादी म्हणतो, कधी आमच्या लेकी बाळीला नाव ठेवतो. जर असं जर वारंवार कृत्य करत असेल तर आम्ही बोलतो कमी आणि हात चालले जास्त. आम्हाला बोलता कमी येतो, हात चालले जास्त चालले येतात. त्याच्यामुळे आता त्याची इथं मराठा समाज काही करणार नाही. त्यामुळे त्याला आज 2 चांगल्या प्रकारचे मराठा समाज त्याला ठेचल्याबरोबर राहणार नाही.